हाय गाईज, आज आपण करणार आहोत एक इयरिंग्स हॉल. आय गॉट फ्यू फ्रॉम फर्स्ट ब्लश आणि यांचा बेस्ट पार्ट असा आहे यांच्याकडे सगळे इयरिंग्स हे नॉन पियर्स इयरसाठी आहे. म्हणजे जर तुम्ही कान टोचले नसतील तरी तुम्ही हे वेअर करू शकता. सो फर्स्ट वी हॅव दिस ऑक्सिडाइज झुमका. एकदमच प्रिटी आहे, एकदम छान वाटतं. याला मागे ना अशी क्लिप आहे, म्हणजे जरी आपण कान टोचलेले नसतील ना तर आपण हे अशी परफेक्टली अटॅच करू शकतो, ज्याने हे एकदम फिट राहतील कानाला. दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. एकदमच छान वाटतं आणि एकदम लाईट वेट आहे. बिलकुल वाटत नाही की तुम्ही कान टोचलेले नाहीये किंवा असे अटॅच्ड वाले आहेत. अगेन नेक्स्ट वी हॅव दिस ब्लॅक वन. हे पण एकदम प्रिटी आहे. सेम मागे तशी क्लिप आहे जी की आपण अशी कानावरती अटॅच करू शकतो. कुर्त्यावरती, साडीवरती, कशावरती आपण हे स्टाईल करू शकतो आणि एकदमच सिम्पल एलिगंट वाटतं. नेक्स्ट वी हॅव दिस छोटूशे इयरिंग्स. हे आपण 3 वेजने स्टाईल करू शकतो. सो फर्स्ट आहे नॉर्मल इयरिंग्स सारखी. याला पण ना मागे अशी हुक आहे. हे घातल्यावरती अशी दिसतं, एकदमच प्रिटी. नेक्स्ट आपण हे इयरिंग्स सेम अशी वरती बुगडी सारखे ट्राय करू शकतो. एकदमच छान लुक देत आहे. थर्ड वे ऑफ स्टायलिंग दिस इज ॲज अ नोज रिंग. जर तुम्ही नाक टोचलं नसेल तर तुम्ही हे वेअर करू शकता. सो असं ऑक्साइड मध्ये एकदमच छान अशी नोज रिंग दिसतीये. नवरात्रीला किंवा अशा वेगळ्या आउटफिटवरती आपण छान छान प्रकारे स्टाईल करू शकतो. एकतर इकडे किंवा इकडे. ते गोल्डन पण आहेत, सेम ॲज द प्रिव्हियस वन. दिसतं एकदमच छोटूशी. गोल्डनला गोल्डन पेअर करण्यासाठी मी खाली हे इयरिंग्स ऍड केले. लास्ट वे म्हणजे अशी एक नथ म्हणून बोहो लुक देईल. मला तर खूप जास्त आवडले सगळे पेअर. सो तुम्हाला यातले कोणते इयरिंग्स आवडले मला हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी त्यांचा खाली पेज टॅग करते. डू चेक इट आउट. ओके, बाय.